नमस्कार मित्रांनो, आज मी कणकवली एस टी स्टँडपासून 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागवे गावामध्ये आलेलो आहे आणि इथे एक प्रॉपर्टी आहे विक्रीसाठी। असं एक 5 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये अशी 2 छोटी घरं आहेत। छोटी म्हणजे एक साधारण 600 स्क्वेअर फुटाचं हे घर आहे आणि हे 1700 स्क्वेअर फुटाचं आहे, म्हणजे मोठंच आहे। 2 BHK होईल एवढं मोठं घर आहे। आणि जे मालक आहेत त्यांना आता हे विक्री करून आपल्या मूळ गावी जायचं आहे। साधारण नागव्यामध्ये कडक स्टॉप आहे, म्हणजे खालची पटेलवाडी आणि बौद्धवाडी याच्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे आणि रस्त्याला टचच आहे। तर ज्यांना 2 असे सेपरेट घरं हवी असतील त्यांच्यासाठी चांगलंच आहे, पण सेपरेट जर हवं असेल तर 7/12 मिळेल। असेसमेंट उतारे 2, म्हणजे दोघेजण घेऊ शकतात अर्ध्या किमतीमध्ये। ह्या मोठ्या घराची किंमत 25 लाख सांगतायत आणि त्या छोट्याची 10 लाख, टोटल 35 लाख रुपये किंमत आहे। तर रहदारीचा एरिया आहे आणि मी तुम्हाला आता आतून घर दाखवतो। हे त्याने एक किराणा दुकान सुरू करून ठेवलेलं आहे। ही बाहेरची पडवी 1700 स्क्वेअर फुटामध्ये येते की बाहेर वेगळी? ती वेगळी आहे, म्हणजे हा ॲडिशनल फायदा आहे। हॉल आहे मोठा, राहतं घर आहे, आता मालक राहत आहेत घरात, देवघर आहे। त्यानंतर किचन प्रशस्त आहे, मोठं किचन आहे आणि त्याला असा पुन्हा स्टोअर सेपरेट त्याने केलेला आहे। ओटा मोठा आहे सलग, आणि वरती वरचं काम मजबूत केलेलं आहे, म्हणजे लोखंडी आहे सगळं। आणि बांधकाम असं आहे की याच्यावर तुम्ही स्लॅबसुद्धा घालू शकता, पण कौलारू एवढं चांगलं आहे की स्लॅब घालण्याची गरज पण नाही। हां, स्लॅब घालू शकतो। आणि असे 2 बेडरूम आहेत, थप्पी बांधकाम आहे। हा एक बेडरूम आहे। पाठच्या बाजूला एक थोडा पॅसेज आहे आणि टॉयलेट बाथरूम प्रशस्त आहे। पाठच्या बाजूला अजून एक स्टोअर रूम टाईप होऊ शकतं एवढी जागा आहे, शेड घातलेली आहे। आणि मध्ये कंपाऊंड न करता डायरेक्ट त्यांचं दुसरं घर आहे, म्हणजे भाडोत्री ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी केलेलं होतं। आणि दोन्हीची मिळून एकच बोरवेल आहे। गावात नळपाणी योजनेचं पाणीसुद्धा पुष्कळ येतं। हे आता दुसरं जे 600 स्क्वेअर फूटचं आहे ते आपण 1 RK म्हणू शकतो। असा फक्त एक मोठा हॉल ठेवला आहे त्यांनी, याचं पण वरचं बांधकाम लोखंडी आहे। आणि इथे किचन आणि टॉयलेट बाथरूम एकत्र, हे छोटंसं किचन आणि टॉयलेट बाथरूम। घेणाऱ्याने थोडंसं फिनिशिंग केलं की झालं। तर प्रॉपर्टी खूप चांगली आहे, कणकवलीवरून जवळ आहे। आणि पाठीमागचा भाग दाखवतो। पाठीमागे इथे हद्द संपते ह्या झाडाकडे। इथे बोरवेल मारलेली आहे, बोरवेलचं पाणी अवेलेबल आहे। संपूर्ण प्रॉपर्टी रस्त्याला टच आहे आणि पाठीमागच्या बाजूला गावातल्या लोकांची शेती आहे। तर मित्रांनो, माझ्या दृष्टीने ही प्रॉपर्टी खूप चांगली आहे। एकट्याला घ्यायची झाली तर निगोशिएबल आहे, बोलणी करतेवेळी ते कमी करतील। आणि याच्यामध्ये जे आमचे एजंट आहेत मध्ये, त्यांचं 2% कमिशन असेल। आणि प्रॉपर्टी जी आहे त्याचे कागदपत्र सगळे ओके आहेत, त्यामुळे ते एक टेन्शन नाही आहे। तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांना कमेंटमध्ये मी माझाच नंबर देऊन ठेवतो, संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा।
शक्यतो संपर्क रात्रीच्या वेळी करा, म्हणजे बोलता येतं व्यवस्थित. तर मित्रांनो, जरूर विचार करा. प्रॉपर्टी खरोखर चांगली आहे, कणकवलीपासून खूप जवळ आहे, हा एक मोठा फायदा आहे. व्यापारी उद्देशाने सुद्धा काही लोकांना बाहेरच्या एरियामध्ये गोडाऊन बनवायचं असतं, त्याच्यासाठी पण उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीची जागा आहे रस्त्याला टच असल्यामुळे. धन्यवाद मित्रांनो.